गौरंग वंशिका, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. अबे जल्दी बोल. तो मी आजच असं विचार केला की तुम्ही चाऊमिन बोलतोय, नूडल्सचा विचार केला, बघितला असेल व्हिडिओ. आणि मग नंतर असंच आता मी असं चिल डे ब्लॉग करतोय. चिल डे की आम्ही घरामध्ये बसून बस काय काय करतायत ते टाइमपास, काय ना आम्ही असं टाइमपास वगैरे फिरतो वगैरे. हस क्यों रहा है बीच बीच में? चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. आता चाललोय आम्ही जुडिओ मध्ये, कारण की जुडिओ मध्ये सेल लागले म्हणून मग आता चाललोय जुडिओला. बघू काय काय आउटफिट वगैरे भेटतं. आउटफिट काय भेटलं तर तुम्हाला दाखवतो. तू कुछ खरीदने वाला? येस. हा पण काय विकत घेईल तर बघू, मी पण काय विकत घेईल तर बघू. आणि मग असं टाइमपास आहे आज भाव, टाइमपास. सो फाइनली जुडियो की लाइटिंग देखना कितनी सही है. हा ना, अच्छा दिख रहा है इसमें. जुडिओ मध्ये फायनली आलेलो आहे. एकही बॅनर दिसत नाही आहे की सेल बाय 2 get 1 फ्री, बाय 1 get 1 फ्री, सॉरी बाय 1 get 1. दूसरा आउटलेटमध्ये होतं, तिकडे जावं लागेल. भाई इधर कुछ लिखा ही नहीं है सेल के बारे में, बट सेल है. मैंने स्टेशन पे तेरे को लाने के लिए आया था ना, तो मेरे को दिखा था स्टेशन पे. इधर स्कैम हो गया अपने साथ. हाँ भाई, कैसी लगी? सो जास्त काय नाही घेतलं, मला काय जास्त आवडलं नाही. पण मी विचार केला की चला एक जीन्स घेऊन टाकतो नॉर्मल, कारण की ऑफिसमध्ये वगैरे घालायला. आणि त्याचा कलर मला आवडला, मी तुम्हाला घालून दाखवेल घरी पोचल्यावर. आणि मग नंतर असंच विचार केला की चला ग्वाकामोले बनवूया. ग्वाकामोले ह्याला खायला घालतो ग्वाकामोले. आणि मग नंतर डिनरसाठी पण काहीतरी बनवायचं आहे. भांडी घासली आम्ही सगळी, त्याच्यानंतर अजून डिनरचे पण वगैरे ते सगळं करायचं आहे. मी एकच जीन्स घेतली, अब्बासने दोन की 3 जीन्स घेतल्या. आणि मग कंबरच वेगळी घेतली. घातली होती त्याने 34 आणि घातली होती त्याने 36, बट त्याला हवी होती 34 आणि घेऊनच आला 34. नाही, मी काहीतरी वेगळं बोलतोय. आणि आता गेलेला चेंज करायला. अक्कल बोलतो, सॉरी, दिसतच नाही. ध्यान मी नाही रहता, ध्यान किधर रहता है तेरा, किसको देख रहा था पता नहीं. माझं एक नवीन पॅकेज आलेलं आहे, बेअर अनॅटॉमिकचं अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. आता मी तुम्हाला जसं सांगत होतो की मी नवीन जीन्स घेतलेली आहे, खर्च केलाय. सेल बिल काहीच नव्हती, आम्हाला पकवलं त्या रील मध्ये. त्यानंतर जाऊन बोललं की स्टॉक असेल तरच सेल, नाही तर नाही, सेल संपलाय कधीचाच. बट मी रील अशी बघितली की टिल 31 काय चल रहा है, जानेवारी ती आहे सेल. बट आमच्यासोबत स्कॅम झालेला आहे आज 31. अबे साले. सो मी ही नवीन जीन्स घेतली. जर तुम्हाला दिसत नसेल पण आता कशाला घालायची, पण हे बघा भारी आहे जीन्स. काहीतरी वेगळी कलर, माझ्याकडे असा वेगळा कलर नव्हता. जर असं डेनिम टाइप कलर, डेनिमच असते आप कहाँ थे ज्ञानी बाबा? बट ते असते एक वेगळी. तारे जमीन पर. हे याचे लूज फिट भारी आहे, हे पण भारी आहे. अचानक भयानक नवीन एक व्हिडिओ चालू झाला. आपला व्हिडिओ नाही चालू झालाय, एक्झॉटिक फ्रूट. अरे मैंने और दीदी ने ये वीडियो किया था. कौन सा थे? ग्रेप फ्रूट. मी खूप दिवसापासून बघितलं होतं. हा इम्पॉर्टंट आहे. खूप दिवसापासून बघितलेलं की ग्रेप फ्रूट आणि तिकडे दिसलं म्हणून घेऊन टाकलं. 35 रुपयाचा एक ग्रेप फ्रूट आहे, 35. ह्याला हा मला बोलला की मोसंबी जसं खोलायचं असतं. मी लास्ट टाइम खोलला तर तसंच खोलतो. भाई स्मेल बहुत अच्छा आहे. ये फंस गया सीएम. खूप आंबट असतं, खूप म्हणजे खूपच आंबट असतं, म्हणून मी नव्हतं घेणार. फक्त आंबट बोललाय. नहीं तेरा मेरे को पता है, तू पहला ऐसे ही बोलता है, बाद में अलग बोलता है. नाहीच निघत है ये बघा. अरे तो मौसमी ऐसा ही खोलते हैं, उंगली डालते ना इसके. अरे तो उंगली डालेंगे फिर ऐसा निकालेंगे. भाई ये मौसमी है, उसकी तरह ही है. ये मौसमी नहीं है ना. इतना वाइट वाइट. ओ लाल है भाई, बोला पूरा ना. लाल है पूरा. सारा लाल है, पूरा ठेला लाल है, पूरा ठेला लाल है. ह्याच्यामध्ये ना पीसेस जास्त वाटतात संत्रा मोसंबी पेक्षा. ठीक आहे. आणि आता आम्ही असंच टाइमपास ग्वाकामोले वगैरे बनवतो. आणि ग्वाकामोले वगैरे आम्ही लगेच बनवून तुम्हाला डायरेक्ट भेटतो, कारण की ते ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलेलं आहे सगळं. आणि त्याच्यासोबत कॅरेमल काय म्हणाले, कॅरेमल कोल्ड कॉफी. कॅरेमल कोल्ड कॉफी बनवूया आपण. लाल कलर का संतरा बोलना डायरेक्ट, ग्रेप फ्रूट लाल. इसमें भी है. पुणे आंबट खाया था और अफवा फैलाता है आंबट. ह्याच्यामुळे एकच घेतलं, कारण की माझी टॉन्सिल लगेच आत्महत्या करते. हे बघा फुल असं लाल. संत्रा कसं दिसतं, ऑरेंज. मोसंबी कसं दिसते, मोसंबी सारखी. हे लाल दिसतंय, बस. दॅट इज द डिफरन्स. टेस्ट मध्ये काहीतरी डिफरन्स असावं. One eternity later. एक्झॅक्ट मोसंबी, कलर लाल आहे, बस. कुछ भी खिला जाए. चांगलं आहे, बट चांगला तर आहे, बट आंबट आहे. आणि मी डायरेक्ट गोकामोले बनवतो आणि कॅरामल मिल्कशेक. मी असंच टाइमपास म्हणून गोंद मागवलंय. गोंद, कारण की मी विचार केलाय की जरा डाएट वगैरे चांगली करायची. आणि गोंद ऍक्च्युली
थंडगार करतं बॉडीला. आणि मी आता एक नोटीस केलं की थंडगार मी माझ्या बॉडीला जर देतो ना तर मला पिंपल्स वगैरे कमी येत आहेत. मला पिंपल्स आता खूप नाही येत आहेत. एक आलेलं तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामुळे टचवूड. आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला जसं बोललेलो की आता मी बाहेरचं खाणं काहीच नाही करणार आहे, बट बाहेरचं घरात येऊन बनवू शकतो ना. म्हणून मी मोमोज मागवले फ्रोझनवाले. अबे साले हे मोमोज मला खूप आवडले, खूप म्हणजे खूप. आम्ही असंच टाइमपास सगळे बनवणार आहे. 24 मोमोज स्टीम करणार. स्टीम 24 मोमोज, 12 मोमोज स्टीम करायचे, 12 मोमोज फ्राईड करायचे आणि मग मजा करणार. पहली बार एवोकाडो का स्मेल मैंने देखा. कुछ तो आ रहा है कुछ तो है, वो समझ में नहीं आ रहा. बट हा पहिल्यांदा एवढा एकदम मऊ मऊ आणि बरोबर वाला भेटला. ये काटना है देखो. डू यू वांट द सौभाग्य? एंजॉय. ऐसा ट्विस्ट एंड ओपन. यस. ऐसा निकालते हैं, ज्यादा मास्टर शेफ बन मत. अरे आया रे, मेरे छत्र छाया में कुछ तो सीख रहा है. ह्याला मी जेव्हा पण एक्झाम यायची, जेव्हा पण ह्याला मी सगळं शिकवायचो. अँड माझ्याकडे एक सुपर पॉवर होती. मी जे पण ह्याला मार्क करून द्यायचो की हे करून जा, बाकी सगळं स्किप करून टाक. पेपर मध्ये हेच यायचं, बोल नाही. वही आने का ना, तेरे भरोसे तो पास हुआ मेरी इंजीनियरिंग. आणि मी बरोबर माहिती नाही का एवढं मी ग्रेट कसा मला नाही माहिती, बट मी जे ह्याला मार्क करून द्यायचो की अभ्यास ये करके जा, पहिलं काय करायचो, सगळा अभ्यास करायचा, सगळं, एकही टॉपिक मी सोडणे. बट रात्री जेव्हा असं घाईगेमध्ये अभ्यास करायचं असतं, मी ह्याला फक्त टिक करून द्यायचो की हे इम्पॉर्टंट आहे, हे करून जा, ह्याच्याऐवजी बाकी सगळं स्किप करून टाक. आणि तू बाकीचं सगळं सोडून द्यायचं, मलाच नाही माहिती. आणि मग त्याच्यानंतर एक्झाम मध्ये हा बोलायचा की तेच आलं. आणि म्हणजे मला पण माहितीये की मी जे ह्याला मार्क करून द्यायचो तेच यायचं, तेच. देखा लेवल ऑफ स्मार्टनेस ऍक्च्युअली कॉमन सेन्स रहता है, समझ रहा. हाँ पर बट कॉमन सेन्स इज नॉट कॉमन, दॅट्स वाय. मी जरा गुआकामोले बनवायचं होतं, बट टोमॅटो विसरलो. टोमॅटो घरी नाहीये, मग आता टोमॅटो मागवलोय. बाकी सगळं इन्ग्रेडियंट्स कापून झालेलं आहे. ऑनियन, करिएंडर आणि गुआकामोले आणि मिरची. आणि आता हा साखरेचा खप करताना काय बनवतोय, कॅरॅमल बनवतो. कॅरॅमल मिल्कशेक. तर बघू कसं होतंय ते. मी पण आता पहिल्यांदाच पिणार आहे. बाकी हा मिल्कशेक वगैरे हा प्रकार मला नाही आवडत. अजीब बट हे फिरंगी लोक जर मित्र बनवले तर आपल्याला पियावं लागतं. इन्ग्रेडियंट सगळे कापून ठेवलेत. गुआकामोले जरा गुआकामोले नाही, एवोकाडो बंद करून ठेवला कारण की तो काळा पडतो. आणि इकडे हा कॅरॅमल बनवतोय. बघ, कॅरॅमल बनाने के बाद क्या करने वाला है? फ्रिज में रखेंगे, उसके बाद हम लोग कैरमल कोल्ड कॉफी बनाएंगे. नॉइस. एवोकाडोचा नीट पैकी भाजी पुरीचं यंत्र शस्त्र वापरून मस्तपैकी झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी बनवलेलं. आता हे नीटपैकी आपण सगळं मिक्स करू आणि जरा असा चाट मसाला पण टाकूया. ते चाट मसाला डालते है, नहीं डालते मेक्सिकन. बघितलं फिरंगी. हा इंडियन स्टाईलचा बनाना. मी तर कोरियन धना पावडर पण टाकेल. गुआकामोले एकदम भारी लागतंय, खूपच भारी लागतंय. बट मी विचार केला की जरासा याच्यामध्ये गार्लिक बटर टाकूया आणि मग गार्लिक बटर आपण जरा ब्रेड वरती टोस्ट पण करू. तेरा मतलब तेरा काय चल रहा है? ते काय आहे? कॅरॅमल सॉस. कॅरॅमल बनवायचं, दूध टाकायचं, बटर टाकायचं. तर बटर जरा याच्यावरती इन्फ्युज केलं, गार्लिक बटर, आणि याच्यामध्ये जरा असं ड्रेसिंग सारखं जरा आणि मध्ये पण मिक्स केलंय. मस्त दिसतंय एकदम. टीव्ही वरती मॉडर्न फॅमिली चालू करून आणि आता आम्ही यही अपना डिनर आहे क्या? नाही, डिनर आता काहीतरी वेगळा करू. बट हे एवढं तरी मस्त दिसतंय बघा, काय सजवलंय आम्ही मस्त. हे सगळे ह्यानी टोस्ट केले आणि हे पीस. सो आम्ही सगळं खाल्लं बिल्लं. त्याच्यानंतर जरा मार्वल वगैरे बघितलं. आता परत आम्ही मार्वल कंटिन्यू करणार. वंडरमॅन नवीन ही सिरीज आलेली आहे. आम्ही उपवनला वगैरे गेलो, ह्याला उपवन बघायचं होतं. मग जरा एक आमचा राऊंड झाला, एक फेरी झाली आमची फेरी. सो आता आम्ही विचार केला की चला काहीतरी असंच डिनर. पण डिनर नाही, आमचं पोट ऑलरेडी भरलंय. हे काय खायचं आपण, गुआकामोले. म्हणून आम्ही मॅगी बनवतोय. मॅगीचं सेकंड रँक वरती येणार आहे इंडोमी. मग इंडोमी आम्ही बनवतोय. मस्त इंडोमी होतं. इंडोमी मध्ये कसं आहे ना की चिली देतात. ये क्या है? ऑयली है ना, बट ऑयल के अंदर ये मसाला है. जैसे चिली ऑयल के अंदर ये मसाला है. और ये सोया सॉस होगा ना, स्वीट सोया सॉस. ये स्वीट सोया सॉस. आणि मग नंतर परत एकदा सिरीज वगैरे बघतो. सिरीज वगैरे बघू आणि मग परत झोपून जाऊ आणि मग चिल मारू अजून उद्या. आता हा प्रश्न विचार होता की तू जुडिओ में क्यों ब्लॉग किया? कारण की जुडिओ मध्ये ब्लॉग करण्यासारखं काय नव्हतंच. नाही सेल होती, सगळे डिझाईन्स असे डिझाईनफुल पण नव्हते, मनच नव्हतं होत घ्यायचं. म्हणून मी विचार केला की वाय
म्हणून मग घरी आलो, टाइमपास वगैरे केला बस. आणि मग कुकिंग, कम्फर्ट, आणि मग नंतर बस बाकी काय नाही केलं. आता हे सगळं खातो आणि मग झोपून जाऊ. सकाळी लवकर उठून एडिटिंग वगैरे केली. त्याच्यानंतर मग विचार केला की चला आपण मेदूवडा खायला जाऊया. मस्त इथे काय बोलतात, माझ्याच बिल्डिंगच्या इथे ना खूप मस्त भेटतं, खूपच मस्त भेटतं. हे कसं लग रहा है, मस्त भेटतो, खूप भारी आहे. हो का. आता घरी जाऊन परत काहीतरी तोच प्रश्न की लंचला काय करायचं, डिनरला काय करायचं. सो आता आमचं लंच म्हणून आम्ही विचार केला की चला आपण मोमोज करूया. मग हे सगळे मोमोज आमचे चालू होते. बट प्रॉब्लेम असा झाला की डिफ्रोस्ट करायचे होते. बट आम्ही ते खाली फ्रीजरला ठेवलेले. फ्रोस्ट तर होते, बट ते नंतर जरासे डिफ्रोस्ट करायचे असतात. बट आम्ही रात्रभर ते फ्रीजमध्ये ठेवले, फ्रीजरमध्ये नाही ठेवले. म्हणून सगळ्याचा असा किमा झालेला. 24चे 24 असे मी एका हातामध्ये काढले, असे पिठाचा गोळा टाईप. बट पिठाचा गोळा होता, काय काय सेपरेट होते, काय काय फाटले. मग हे असे म्हणजे अशा वेमध्ये झालेले, अशा वेमध्ये. तर मग मी म्हणजे ह्याने आयडिया दिली मला, म्हणजे ह्याने आठवून दिलं, माझी हाईक होता तो. लास्ट टाइम पण आम्ही बनवलेलं तसं. मग काय केलं, मैदा घेतला, मैद्याच्या पिठामध्ये एकदम मस्तपैकी असा किमा केला, असा एकदम असा. आणि मग आता तळतोय त्याला. ते बघा ते झाले, काय काय झाले, भारी लागतं हे तर भारी लागेल. पण बघू. झाले आहेत आमचे सगळेचे सगळे रेडी. आता वंडरमॅन बघतो आम्ही परत. सो बस तो घरी गेला आणि मी तेव्हा जरा व्लॉग वगैरे करायचं विसरलो. आणि बस आता ऑफिसला वगैरे चाललो आहे. आणि आता काय करू, ऑफिसमुळे मला जरा असं लॉंग फॉर्मॅट काहीतरी चॅलेंज व्हिडिओ करता येत नाही आहे. नाही तर मी मस्तपैकी सुट्टी घेऊन केली असतं. सुट्टी घेतो म्हणजे काही काम कम्प्लीट करतो मी आणि मग सुट्टी घेतो, नाही तर मी सुट्टी नाही घेत. नंतर मग बघा असं. आणि माझं आता पण सगळं काम संपलेलं ऑफिसमध्ये, बट तरी मुद्दाम मला जास्त काम दिलं जातं. आय नो दॅट इज वाय म्हणून. आणि मी काय असं नावं बिवं ठेवत नाही. नावं ठेवण्यामध्ये कशाला टाइम वेस्ट करायचं आहे. डायरेक्ट शाप घालायचे मनामध्ये, डायरेक्ट शाप घालायचे बस. म्हणून मी काय असं विचार करत बसत नाही. ओव्हर थिंकिंग कशाला करायची. मी माझ्या कॉन्टेंटमध्ये लक्ष देईल ना. ते ऑफिसच्या ह्याच्यामध्ये ओव्हर थिंकिंग करायची. सरळ शाप द्या, खतम, विषय खतम. सो बस हा 2 व्लॉग तुम्हाला माझ्या मित्रासोबत कसा वाटतं ते मला सांगा. आणि अजून मित्रांसोबत व्लॉग वगैरे करू की नको. आणि मी प्लॅन केलं आहे की लगेच माझे जुने फोटोजचा रिव्ह्यू वगैरे करेल, लहानपणीचे फोटोज वगैरे, त्याचा एक व्लॉग करेल. आणि मग बस भेटूया आपण परत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा विसरू नका. आपण भेटूया परत. बाकी